ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधल्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, प्रामाणिकपणा. आपल्याकडे त्यांचे प्रामाणिकपणा, दिव्य जीवनाचा आधार यावरचे काही विचार आहेत, त्यावरच आपण आज जरा सविस्तर बोलू. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर श्री अरविंद प्रामाणिकपणाला इतकं महत्त्वाचं का मानतात दिव्य जीवनासाठी, आणि त्यांच्यासाठी या शब्दाचा नेमका अर्थ काय, कारण हा शब्द आपण रोज वापरतो, पण त्यांना काय म्हणायचंय, चला जरा खोलवर पाहूया. हो, नक्कीच. श्री अरविंद इथे अगदी स्पष्ट आहेत. ते म्हणतात की दिव्य जीवनासाठी म्हणजे एका उच्च पातळीवरच्या ईश्वरीय चेतनेत जगण्यासाठी प्रामाणिकपणा ही एकमेव अट आहे जी पूर्णपणे गरजेची आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा आपला नेहमीचा प्रामाणिकपणा म्हणजे खरं बोलणं किंवा सच्चेपणा तेवढाच नाहीये. त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग म्हणजे अगदी प्रत्येक कण हा फक्त आणि फक्त ईश्वरी प्रभावालाच प्रतिसाद देईल. याचा अर्थ असा की स्वार्थ, भीती, अहंकार किंवा इतर ज्या काही कनिष्ठ शक्ती आहेत त्यांचा प्रभाव पूर्णपणे नाकारायचा. ही एक प्रकारे संपूर्ण आंतरिक निवड आहे. फक्त देवाकडे वळायचं आणि फक्त त्याच्याच प्रेरणा स्वीकारायच्या. फक्त ईश्वरी प्रभावाला प्रतिसाद देणं हे ऐकताना खूपच खूप मोठं वाटतं. पण मग मनात येतं की आपल्या रोजच्या इच्छा, वासना किंवा बाहेरचे दबाव या सगळ्यातून ईश्वरी प्रेरणा नेमकी ओळखायची कशी? आपलं मनच आपल्याला कधी फसवू शकतं ना, याबद्दल काही? अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि श्री अरविंद यावर बोलतात. ते म्हणतात की यासाठी खरीखुरी एकदम तीव्र आणि सततची इच्छाशक्ती लागते. आणि आपली ही जी ओढ आहे, जी अभिप्सा आहे, ती प्रामाणिक तेव्हाच ठरते जेव्हा आपल्यातला कुठलाही भाग, अगदी लहानसा कोपरासुद्धा त्या मोठ्या ध्येयाला विरोध करत नाही. मग तो विचार असो, भावना असो किंवा शारीरिक सवय. म्हणजे फक्त मला ओढ आहे असं तोंडाने म्हणणं किंवा विचार करणं पुरेसं नाही. जर आपल्या कृती, आपल्या आतल्या इच्छा त्या विचारांशी जुळत नसतील तर ती खरी प्रामाणिक अभिप्सा नाही. इथे आतून सगळं एक असायला हवं. म्हणजे खरी लढाई आपल्या आतच आहे म्हणायची. आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकवाक्यता आणणं हेच सगळ्यात मोठं आव्हान वाटतंय. मग सोपं नाहीये हे. अजिबात नाही. पण श्री अरविंद एक विश्वास देतात की याचा परिणाम मात्र 100% असतो. जी अभिप्सा खऱ्या अर्थाने प्रामाणिक आहे तिचा परिणाम होतोच होतो. अशी प्रामाणिक व्यक्ती दिव्य जीवनाच्या दिशेने नक्कीच पुढे जाते, यात त्यांना काही शंका नाही. म्हणजे प्रामाणिक प्रयत्न कधी वाया जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग या पूर्णपणे प्रामाणिक असण्याच्या कल्पनेत अजून काय काय येतं? म्हणजे याची व्याप्ती किती आहे नक्की? हो, याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. यात अनेक गोष्टी येतात. एक म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच तीव्र ओढ धरणं, बाकी सगळं दुय्यम मानणं. दुसरं म्हणजे दिव्य मातेप्रत म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानात जी ईश्वरी शक्तीचं कार्यरत करुणामय रूप आहे तिच्याप्रती अधिकाधिक समर्पण वाढवणं. आपल्या वैयक्तिक मागण्या, स्वार्थी इच्छा, वासना यांचा जाणीवपूर्वक त्याग करणं. प्रत्येक कृती, अगदी लहानशी सुद्धा देवाला अर्पण करणं. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणतंही काम मी करतोय या भावनेशिवाय, या अहंकारातून बाहेर पडून केवळ देवानं दिलेलं कार्य म्हणून त्याच्याच शक्तीनं पार पाडणं. या सगळ्या गोष्टी मिळून दिव्य जीवनाचा पाया तयार होतो. ही अशी तुकड्यातली निष्ठा नाहीये, तर संपूर्ण आहे. हे ऐकल्यावर खरंच जाणवतंय की हा किती मोठा आदर्श आहे. रोजच्या आयुष्यात जिथे इतके ताणतणाव आहेत, मोह आहेत, तिथे अशी 100% आंतरिक निष्ठा ती टिकवून ठेवणं हे खूप कठीण वाटू शकतं, नाही का? हो, अगदी. आणि श्री अरविंद हे जाणतात की हे एका दिवसात किंवा एका झटक्यात साधणारं नाहीये. ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे, तोही सततचा. म्हणूनच ते म्हणतात की यासाठी सततची अभिप्सा म्हणजे ती ओढ ती टिकून ठेवणं फार गरजेचं आहे.
आणि त्याचबरोबर ईश्वरी शक्तीच्या मदतीसाठी अगदी विनम्रपणे, साध्या सरळ अंतःकरणाने, जणू काही एका लहान मुलासारखं मदतीसाठी हाक मारणं आवश्यक आहे. यात कोणतीही गुंतागुंत नाही, फक्त एक खरी हाक. यात सातत्यपूर्ण ओढीतून आणि मदतीच्या आवाहनातूनच व्यक्ती हळूहळू त्या उच्च चेतनेकडे विकसित होत जाते. ही एक चढण आहे, एकदम उडी मारता येत नाही. तर आजच्या आपल्या बोलण्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली असं मला वाटतं. श्री अरविंद यांच्यासाठी प्रामाणिकपणा हा फक्त एक नैतिक गुण नाहीये, तर ती आध्यात्मिक साधनेची खरी कसोटी आहे, त्याचा गाभा आहे. ही ईश्वराप्रती खूप खोल, सक्रिय आणि संपूर्ण आंतरिक बांधिलकी आहे, जी आपल्याला फक्त बाहेरच्या नाही तर आपल्या आतल्या कनिष्ठ प्रवृत्तींपासून पण वेगळं करते, फिल्टर करते. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. आपल्या रोजच्या जगण्यातले ते आंतरिक संघर्ष, कामाचा किंवा इतर गोष्टींचा ताण, बाहेरच्या जगातल्या नकारात्मक गोष्टी, या सगळ्यांमध्ये सुद्धा ईश्वरी मदतीसाठीची ही सततची साधी आणि प्रामाणिक हाक, ती आपण कशी टिकवून ठेवू शकतो, हा खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.